हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MK ट्रिपल एस सी स्पर्धा यूट्यूब चॅनल. तर पाहूया आजचा हिंदू पेपर आपल्यासाठी काय घेऊन आलाय. पहिली न्यूज काय, इंडिया मलेशिया इन पॅक्ट्स टू एक्सपांड स्ट्रॅटेजिक टाईज. बरोबर. सगळ्यात पहिली न्यूज आपल्यासाठी महत्वाचं काय होतं मग, मलेशिया ही जी कंट्री आहे तिथं गेलेले आहेत मोदीजी. मग सगळ्यात पहिले त्याचं लोकेशन झालं, त्याच्यानंतर इंडिया बरोबरची त्यांचे जे टाईज आहेत, मग त्याच्यानंतर इकॉनॉमिक झालं, त्याच्यानंतर पॉलिटिकली झालं, त्याच्यानंतर आपण ट्रेड वाईज झालं की किती झालेत, काय चाललंय, कोणत्या कोणत्या गोष्टी आपण मेजरली इम्पोर्ट करतो, एक्सपोर्ट करतो, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे रिझर्व्ह सगळ्यात जास्त कोणते आहेत, ते कोणते प्रोड्यूस करतात. त्याचबरोबर पुढची न्यूज काय होती की इंडिया आणि मलेशिया आर कनेक्टेड बाय द शेअर्ड अफेक्शन फॉर तमिळ. मग त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय होतं की तमिळ लँग्वेज आली. मग त्याच्यात जसं सांगितलंय, मलेशिया इज होम टू नियरली 3 मिलियन पीपल ऑफ इंडियन डिसेंट, सेकंड लार्जेस्ट इन द वर्ल्ड. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय, ओव्हरवेल्मिंग मेजॉरिटी ऑफ तामिळ ओरिजिन. मग आता आपल्याला हिस्टॉरिकल अँगल सुद्धा पाहावं लागणार याच्यामध्ये की एवढ्या मोठ्या प्रमाणात तमिळ लोक तिकडे का सापडतात. इंडियाचे जे तमिळ लोक आहेत, इंडियाचं जे तमिळ कनेक्शन आहे ते मलेशिया बरोबर इतकं का सापडतं, या गोष्टी सुद्धा आपल्याला पाहायला पाहिजे. मग याचं रिलेव्हन्स कुठं चोल एम्पायर बरोबर येते का, मग चोल एम्पायर सुद्धा आपल्याला महत्वाचं होतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचं काय होतं, एक फोटो होता त्याच्यात सांगितलं की पीपल टेकिंग अ शिकारा राईड ऑन दाल लेक इन श्रीनगर अंडर द जबरवान माउंटन्स आफ्टर द सिटी रिसीव्ड स्नोफॉल ऑन संडे. मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट होतात, दाल लेक इन श्रीनगर, शिकारा राईड पण माहित माहित पाहिजे आपल्याला की कशाला म्हणतात. त्याच्यानंतर जबरवान माउंटन्स आहेत, याचं लोकेशन काय आहे, त्याच्यानंतर हे कोणत्या नदीच्या ठिकाणी येतं, कोणती नदी आहे तिथं, या गोष्टी. तर पुढची न्यूज काय होती की अ सोशल मीडिया बॅन विल नॉट सेव्ह आवर चिल्ड्रन. जसं आपल्याला माहिती आहे की रिसेंटली एक इन्सिडेंट झाला होता की अ, गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये काय झालं होतं की 3 बहिणी ज्या होत्या 12, 14 आणि 16 वर्षाच्या, त्यांनी सुसाईड कमिट केलं होतं. कारण त्यांच्या घरच्यांनी मोबाईल वगैरे, जे मोबाईल ॲडिक्शन झालं होतं त्यांना, त्याच्यामुळे त्यांचा मोबाईल बंद केला होता. मग याच्याबद्दल जे आहे, मग त्यांनी सांगितले की सोशल बॅन जे आहे, गव्हर्नमेंट काय करतात अशा गोष्टींमध्ये सरसकट बॅन करून टाकतात. मग ही जर बॅन करण्याची मेथड आहे ती खरंच उपयोगी आहे का? याच्यामुळे जो मेन कन्सर्न आहे, की मोबाईल ॲडिक्शन झालं, त्याच्यातून येणारं डिप्रेशन झालं, या गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत का? त्याच्यामध्ये चाइल्डचं जे फ्युचर आहे ते आहे का? येणारा जो काळ आपण म्हणतो टेक्नॉलॉजीचा आहे, एआयचा आहे. मग अशा काळात कंप्लीटली सोशल मीडिया बॅन वगैरे या गोष्टी इम्प्लिमेंट करणं कितपत योग्य आहे? आता हा जो गोष्ट आहे की सोशल मीडिया झालं, मोबाईल ॲडिक्शन, हे इकॉनॉमिक सर्व्हेनी पण रिसेंटचे जे आपलं सर्व्हे होता, त्याच्यामध्ये मेन्शन केलं, की मोबाईल ॲडिक्शन झालं, स्क्रीन ॲडिक्शन झालं, याच्यामध्ये डिप्रेशनचं जे प्रमाण आहे, ते तरुण लोकांमध्ये वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे आपल्याला GS1 सोसायटीमध्ये अतिशय महत्त्वाचा ठरतो. आणि त्याचबरोबर आपला जो डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, त्याला ही गोष्ट कशी अफेक्ट करते, सोशल मीडिया, मोबाईल ॲडिक्शन, स्क्रीन ॲडिक्शन, हे सुद्धा इम्पोर्टंट आहे. मग याच्यामध्ये काय सांगितलंय, की ऑस्ट्रेलियाने जे होते 2024 मध्ये सगळ्यात पहिले बॅन आणला होता, की जर तुमचं एज 16 पेक्षा कमी असेल, त्या त्या लोकांनी तुमचे सोशल मीडियावरती अकाउंट नाही ओपन करू शकत. त्याच्यानंतर स्पेनमध्ये आला. म्हणजे रायटर ते सांगतात, की ह्या जे बॅन्स आहेत, याचे काय-काय प्रॉब्लेम्स आहेत आणि ते बॅन्स करण्यापेक्षा आपण दुसरं अजून काय-काय करू शकतो. ठीक आहे. तर यासाठी हे जे आर्टिकल आहे ते महत्वाचं आहे आपल्यासाठी. पुढचं काय सांगितलं, की म्यानमार's मिलिटरी स्क्रिप्टेड पोल्स इंडिया स्ट्रॅटेजिक बाय. आता रिसेंट आपल्याला माहिती आहे, की 2021 मध्ये खूप झालं होतं म्यानमारमध्ये. तिथं मिलिटरी टेक ओव्हर केलं होतं आणि रिसेंटली तिथं इलेक्शन कंडक्ट केले जातात. तर मग अशा कंडिशनमध्ये जसं आपल्याला माहिती आहे, की म्यानमार एक आपला महत्वाचा इम्पोर्टंट नेबर आहे. किती किलोमीटरची बाउंड्री आपली? 1643 किलोमीटरची बॉर्डर लागते आपली त्यांच्याबरोबर, बरोबर? मग त्याचबरोबर आपली ॲक्ट ईस्ट पॉलिसी झालं, नेबरहूड फर्स्ट पॉलिसी झालं. जसं आपण पाहिलं, की आपला जो एक्सटर्नल असिस्टन्स होतो त्याच्यामध्ये पण आपण म्यानमारला सहाय्यता करतो दरवर्षी. ही गोष्ट झाली. मग म्यानमारचं परत बेसिक पासून की लोकेशन काय आहे? मग त्यांचे रिझर्व्ह झाले, इम्पोर्ट एक्सपोर्ट झालं, मेजर गोष्टी कोणत्या आहेत त्यांच्याकडे. त्याच्यानंतर इंडिया बरोबरचे त्यांचे जे टाईज आहेत ते कसे आहेत? मग त्याच्यानंतर त्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर इंडिया आणि म्यानमार जे आहेत, ते कोणत्या-कोणत्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये एकत्रित आहे, मेंबर्स आहेत. जसं SCO झालं.
अजून कोणत्या कोणत्या ऑर्गनायझेशन्स मध्ये ते मेंबर्स आहेत, त्या गोष्टी झाल्या. त्या गोष्टी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, की बिमस्टेक वगैरे मध्ये याच्यामध्ये ते मेंबर आहे का म्यानमार. त्याचबरोबर म्यानमार आणि इंडियाचे जे टाईज आहेत ते इम्पॉर्टंट कसे आहेत इंडियासाठी. जसं आपल्याला माहिती आहे की म्यानमारमधून आपण कलादान मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट करत होतो. त्यानंतर इंडिया, म्यानमार, थायलंड जो ट्रायलॅटरल हायवे होता तो होता. मग अशा कंडिशन्समध्ये इंडिया आणि म्यानमारचे जे ओव्हरऑल टाईज आहेत ते कसे आहेत, हे इलेक्शन आणि ओव्हरऑल ते कसं मॅटर करतं इंडियासाठी, या गोष्टी आपल्याला पाहायच्या. पुढची न्यूज काय होती, वाय डिड क्लॉड प्लग इन स्पूक मार्केट. जसं आपल्याला माहिती की एक अँथ्रोपिक नावाचं एक टूल होतं ते मार्केटमध्ये आलं आणि त्याच्यामुळे काय झालं की जे आयटी सेक्टर वगैरे होतं ते टोटल डाऊन झालं होतं. की त्यांचं म्हणणं होतं की हे जे एआय एजंट आहे त्याच्यामुळे आयटी सेक्टरमध्ये बरेच जॉब झाले, हे झाले, ते कमी होऊन जातील. तर याच्यामध्ये आपल्याला काय महत्वाचं आहे की एक सास म्हणून एक क्वेश्चन होता, पीवायक्यू म्हणून विचारला होता, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस याचं फुल फॉर्म होतं असं विचारलं होतं. मग यावेळेस एक टर्म दिली याच्यामध्ये, सास अपोकॅलिप्स वगैरे. मग ही काय टर्म आहे ना, ही आपल्याला माहित पाहिजे. आणि याचबरोबर अशा ज्या टर्म्स असतात ना अशा आर्टिकल्समध्ये दिलेले, ते सुद्धा इम्पॉर्टंट होतात, कारण युपीएससी असे प्री मध्ये असे क्वेश्चन्स विचारते. पुढची न्यूज काय होती, इंडिया ग्रीस डिफेन्स टाईज इन फोकस ॲज मिनिस्टर्स मीट इन न्यू दिल्ली टुडे. आता परत की ग्रीसचे कंट्री आहे त्याचं लोकेशन, या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर इंडिया आणि ग्रीस यांचे कसे रिलेशन्स आहेत, आधीपासून इंडिपेंडन्स पासून आतापर्यंत त्यांचे जे हिस्टॉरिक रिलेशन्स झाले, आतापर्यंतचे करंट रिलेशन्स कसे आहेत, मग ते ग्रो होत आहेत का. त्याचबरोबर ग्रीस हा जो देश आहे तो नेटोचा मेंबर आहे. त्याच्यानंतर ग्रीस आणि टर्की हे दोन्ही पण नेटोचे देश आहेत, पण तरी त्यांच्यामध्ये थोडेसे कॉन्फ्लिक्ट्स आहेत. मग जसं टर्की आपल्याला अपोज करतं, पाकिस्तानचा साथ देतं, त्याचबरोबर आपण इंडिया आणि ग्रीसचे जे रिलेशन्स आहेत, एक टर्कीला काउंटर म्हणून सुद्धा आपण ग्रो करतो. मग आता डिफेन्स टाईज आहेत, त्याच्यामध्ये काय काय करणार आहेत. रिसेंटली काय झालं होतं की इंडियन नेव्ही आणि हेलेनिक नेव्ही, जे ग्रीसची नेव्ही त्याला हेलेनिक नेव्ही म्हणतात, त्यांच्यामध्ये मेडन बायलॅटरल मॅरिटाईम एक्सरसाइज झाली होती. कुठे झाली होती ती, मेडिटेरियन सीज मध्ये झाली होती. हे एक इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, या एक्सरसाइजला काय नाव होतं का, या एक्सरसाइजला काय नाव दिलं होतं. बरोबर. तर मग या सगळ्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट होतात. आणि त्याचबरोबर हे पण सांगा की जो ग्रीस आहे तो युरोपियन युनियनचा मेंबर आहे की नाहीये. पुढची न्यूज काय होती, कॅन्सल आसियान ट्रेड पॅक्ट्स इफ अगेन्स्ट नॅशनल इंटरेस्ट इज काँग्रेस. रिसेंटली जे इंडिया आणि युएसए ट्रेड झालं होतं त्याच्यामध्ये गोयल सर जे होते त्यांचं म्हणणं होतं की आसियान ट्रेड पॅक्ट होता तो थोडासा निगेटिव्ह होता इंडियासाठी. मग याच्यामध्ये आपल्याला पाहायचं की आसियान कंट्रीजमध्ये कोणते कोणते कंट्रीज येतात. बरोबर. त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर आपला ट्रेड पॅक कधी झाला होता. मग त्याच्यामध्ये मेजरली कोणत्या कोणत्या गोष्टी ट्रेड केल्या जातात. मग इम्पोर्ट म्हणा, एक्सपोर्ट मध्ये इंडिया मेजरली कोणत्या गोष्टी इम्पोर्ट करतो. आणि ह्या गोष्टी करताना जे आसियान देशमध्ये म्हणतो, त्याचबरोबर एक इंडिव्हिज्युअल आसियानमध्ये जे 10 देश आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येक कंट्री बरोबर आपण कोणत्या जास्त गोष्टी इम्पोर्ट करतो आणि एक्सपोर्ट करतो, ह्या सुद्धा गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट बनतात. मग अजून की करंटली इंडिया आणि आसियान ट्रेड किती झालाय, त्याच्यानंतर त्याचं फ्युचर कसं आहे. बरोबर. या गोष्टी आपल्याला एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. पुढची न्यूज काय होती की इराण डिफाईज युएस थ्रेट्स, सेज इट हॅज राईट टू एनरिच युरेनियम. आता जी युरेनियम एनरिचमेंट होते 2023 मध्ये, 2023 जी फ्री होती त्याच्यामध्ये युरेनियम एनरिचमेंट बद्दल काय क्वेश्चन होता. तर आता याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे की युरेनियम हे जे एलिमेंट आहे त्याचे बेसिक्स माहित पाहिजेत. बरोबर. मग त्याच्यामध्ये एनरिचमेंट म्हणजे करतो आपण, युरेनियमची एनरिचमेंट करतो म्हणजे काय करतो, त्याच्यानंतर युरेनियमचा यूज कसा कसा केला जातो न्यूक्लिअर एनर्जीसाठी, त्या गोष्टी माहित पाहिजे. जसं आणि त्याचबरोबर इंडिया आणि कॅनडा जे आहेत ते सुद्धा रिसेंटली युरेनियमच्या ट्रेडवरती जे आहे त्याच्यावरती एक पॅक्ट साईन करणार आहे. तर मग ह्या गोष्टी आहेत काय. ओव्हरऑल युरेनियमचा हा एलिमेंट आहे तो आपल्याला एक्झामसाठी प्रचंड महत्वाचा होऊन जातो. त्याच्यामुळे या गोष्टी आपल्याला पाहायच्या युरेनियम बद्दल. चालेल. थँक्यू. याच्याबद्दल आज जे क्वेश्चन मी विचारले होते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरं द्या. आणि अजून काही डाऊट्स वगैरे असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा, आपण त्याची उत्तरं. चालेल. थँक्यू.